हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर फ्रेश वगैरे झाले, मी योगा वगैरे केला आणि आता ना मला खूप जास्त भूक लागली आहे. आणि 2 दिवस झाले मी अवोकाडो मागवून ठेवले. कुठे गेलं? हां, 2 दिवस झालं मागवून ठेवलं होतं, बट ह्याचं मला ब्रेड सोबत काही बनवायचं नव्हतं, म्हणून काय बनवू विचार करत होते. बट शेवटी आता मी अवोकाडो टोस्टच बनवायचं, सँडविच बनवायचं ठरवलं. आणि ह्याच्यासाठी मी हे कॉर्न पण मागवले. आणि आता ह्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करून घेते आणि हे बनवायला चालू करते. तुम्हाला सुद्धा रेसिपी दाखवते. चलो स्टार्ट करते. तो काय झालं, माझं सँडविच बनवून खाणं पण झालं आणि मी शूटच केलं नाही. उभे मी शूट केले, मिनी ब्लॉगसाठी सर्व उभे व्हिडिओ शूट केले आणि ह्याच्यासाठी केलंच नाही. आता पॉसिबल झालं तर ना मी तेच जे उभ्या क्लिप आहेत ते आडवा करून टाकता आलं एडिटिंग करताना तर बघेल. बट आता खूप जास्त गोळ झाला, एवढं सर्व बनवलं आणि शूटच केलं नाही. बट जाऊ द्या आता. आणि खाल्लं पण, वरून खाल्लेलं पण शूट घेतलं नाही. काय करू. आणि भारी झालं होतं बरं का. म्हणजे मी पहिल्यांदा खाल्ले अवोकाडो सँडविच आणि खूप छान झाले होते. आपल्या नॉर्मल सँडविचपेक्षा छान लागत होतं. आणि मेन म्हणजे हेल्दी. बघा ना, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. अवोकाडो होतं, अवोकाडो अवोकाडो काय बोलते मी, अवोकाडो होतं, कांदा होता, टोमॅटो होतं, मीठ आणि चिली फ्लेक्स हे होतं, ऑर्गॅनो आणि काय कॉर्न होते. सो हे सर्व हेल्दी होतं. आणि मेन म्हणजे ब्राऊन ब्रेड होता, 0% मैदावाला. सो त्याच्यामध्ये मस्त असं बनवलं. आता मी मस्त रूम वगैरे आवरली, मी झाडून काढायचं बाकी आहे. तसं मी आज झाडून काढणारच नव्हते, कारण मला आज कामं भरपूर आहेत ऑफिसचे. झाडून काढणार नव्हते, बट म्हणलं उद्या परत जायचं आळंदीला. फिक्स आहे उद्या जायचं, सो तिकडे जावं लागणार आहे. त्यामुळे आणि काहीतरी नवीन येणार आहे तुमच्यासाठी. ते मी आत्ताच नाही सांगणार आहे, माझी इच्छा नाही आत्ताच सांगायची. ते मी कधी सांगलं माहिती का, माझं लग्न झाल्यावर सांगेल. सो तर चला आता मी काय करते. ॲक्च्युली ते एक ड्रीम आहे बरं माझं. मे बी ते 2026मध्ये कंप्लीट मी करू शकेल. होप सो बट मी सांगणार नाही कोणाला आत्ताच. जेव्हा मी पूर्ण करेल ना तेव्हाच सांगेल. सो तेच त्यासाठीच जायचं आहे तिकडे, थोड्याफार गोष्टी चेक करायला आणि मग देवाला पण जायचं आहे. तर असं सर्व काही आहे. तर चला मी आता पटकन झाडून घेते आणि मग आंघोळ वगैरे करून तुम्हाला भेटते. ओके, चला. काय झाली माझी सर्व आजची कामं आणि आता मला जायचं आहे वॉकिंगला. तर आज मी म्हणते मी स्किप करू का वॉकिंगला जायचं, कारण माझ्या पोटात खूप जास्त दुखतं आहे, पाठ पण दुखते माझी. मी तुम्हाला काल पण बोलले होते. आणि माझा लॉंग व्लॉग एडिट करायचा बाकी आहे, कारण माझ्या आज ऑफिसची खूप जास्त कामं होती. आणि त्यात मला एका ब्रँडचा व्हिडिओ पण द्यायचा होता. सो त्यामुळे मला जमलंच नाही. म्हणजे माझं खूप जास्त दुखतं आहे आणि मग खूप जास्त थकल्यासारखं वाटतंय. आणि उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे, आळंदीला जायचं उद्या. त्यामुळे 9 वाजता तर तिथं पोहोचायचं आहे. सो या काय करू मी, प्लीज 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 मला सजेशन्स द्या. वॉकिंग मिस करू का नको करू, वेट पण कमी करायचं आहे, हे काय करू. तुम्ही कोणाला पकडायला लावू, बहीण पण आली नाही अजून. ती येते आता. ती कधी येते माहिती का, तिचं तर तुम्हाला सांगू का, सकाळी 5ला उठते ती, जेव्हा मी उठते. 6ला तिला बस येते तिची, 6ला ती जाते. आणि डायरेक्ट तिला घरी यायला 7:30 वाजतात. जेव्हा मी वॉकिंगवरून रिटर्न येते ना, तेव्हा तिला रिटर्न घेऊन येते. एवढं जास्त तिचा टायमिंग आहे. म्हणजे कंपनी खूप दूर आहे, वाघोलीला आहे. तर इथून वाघोलीला, काळेवाडीवरून वाघोलीला जाणं तुम्ही समजू शकता किती जास्त हेक्टिक असेल. जवळपास 2 तास लागतात तिथे त्या बसने त्यांच्या कंपनीच्या. त्यामुळे ती पण विचार करते आहे की तिकडे दुसरीकडे शिफ्ट व्हावं. आणि मी पण विचार चालू आहे, मग सोबतच सगळीकडं. पण आता एवढं असं विषय असा आहे की एवढं सामान घेऊन, आणि आमचं ॲग्रीमेंट अजून बाकी आहे ना, ॲग्रीमेंट अजून मार्चपर्यंत आहे. सो मी तरी, आणि मला तरी नाही वाटत सोडावं हा फ्लॅट, कारण खूप छान आहे इथे, खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि ह्या फ्लॅटने मला खूप काही दिलं आहे, खूप खूप काय म्हणतो, लकी घर आहे माझ्यासाठी. सो आता असं वाटतं की डायरेक्ट स्वतःच्याच घरामध्ये जावं. बट या स्वतःचं घर होणं एवढं सोपं नाही आहे.
करू, ते पण स्वप्न पूर्ण करू. इतना भी मुश्किल नहीं है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. कर लेंगे, देख लेंगे. सो हां, तर कालचा व्लॉग मला नक्की सांगा कसा वाटला. जे मी 10वीच्यांनी कसा अभ्यास करायचं त्याच्यावर बनवला आहे तो. तो आता मला एडिट करायचा आहे मेन म्हणजे. एडिट करून मग टाकायचा आहे आणि ना मला सध्या ना असं काही दाखवण्यापेक्षा ना मला गप्पा मारायला जास्त आवडत आहे. काय माहिती मला बोलायला जास्त आवडत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी जेवायला बनवलं होतं शिमला मिरचीची भाजी. इंद्रजित आला होता. इंद्रजित जो की माझा स्टुडंट होता. अगोदर जिकडे मी जॉब करत होते ना तिकडे. तर तो आला होता. तर त्याला पण जेवण वगैरे तो पण करून गेला आता जस्ट. आणि मग माझे कामं मी केले. माझं चालू होतं. मी भाजी वगैरे बनवली. त्याला जेवायला दिलं. त्याचं पण काम होतं. सो तो त्यासाठी आला होता. तर त्याचं पण झालं. आणि हे म्हणजे इंद्रजित वगैरे 2-4 जण आहेत ना, ते मला खूप माझ्या जॉबवर वगैरे असताना खूप जास्त हेल्प करायचे. त्यामुळे असं त्यांच्याशी एक स्टुडंट म्हणून नाही तर माझ्या लहान भावांसारखं माझं रिलेशन आहे. त्यामुळे खूप छान वाटतं त्यांना असं काही करताना वगैरे बघून. आता ते खूप छान काही करतायत. आता ते पण डिप्लोमाला होते, आता इंजिनिअरिंगला आहेत. सो असं सर्व काही आहे. छान वाटतं सर्व गोष्टी. खूप छान पुढं जात आहेत सर्वजण. आणि भरपूर जण प्लेसमेंटमधून दिल्ली वगैरे इकडे पण गेले, बँगलोर. सो ते पण खूप छान वाटतं. मी ज्यांना शिकवलं आहे, माझा अगोदरचा जॉब म्हणजे मी काही दिवस केला होता ना तिकडे, तर तिथं मी ज्यांना शिकवलं आहे ते आता एवढे छान जॉबला लागलेत. सो मस्त वाटतं त्यांना बघून आता. तर असं सर्व काही आहे. तर आता मी जाऊ का नको विचार करते बट आता वाजलेत 5 आणि मी जर 5:30 म्हणजे मला जायला 5:30 वाजतील. ओके. तर 5:30 पर्यंत मी जाईल आणि 5:30 पासून परत 7:30 पर्यंत मला करावं लागेल. जर नाही, 5:30 ते 6:30 ओके. आणि अर्धा तास एक्स्ट्रा 7 वाजतील मला. 6:15 होतातच तरी पण. जर मी मध्ये स्पीड जर कमी केली चालायची तर 6:15 होतात. 10,000 स्टेप्स पूर्ण कराय आणि माझी थोडी कॅपॅसिटी नाही आहे आज की मी 10,000 स्टेप्स पूर्ण करू शकेल. बट मी त्याच्यावर एक उपाय काढला आहे की मी इथेच गल्लीत जाऊन एक चक्कर मारून येऊ शकते. ते पण एक हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना आता आणखीन एक विचार आला आहे. बॅडमिंटन खेळायचं. बॅडमिंटन घेऊन जायचं आणि तिथे बॅडमिंटन खेळायचं हे पण एक विचार आला आहे. सो काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? त्याने पण एक्सरसाइज होईल. एक अर्धा पाऊण तास तर मी करू शकते तेवढं. राईट ना? सो आज पण मला त्याच्यासाठी अगोदर ब्लिंकिटवरनं बॅडमिंटन ऑर्डर करावं लागेल. आणि ब्लिंकिटवरनं एवढं जास्त महाग आहे. 600 रुपयाला बॅडमिंटन रॅकेट. हो, असेल त्याची क्वालिटी चांगली बट कमीतलं पण तुम्ही काही ठेवायचं ना. मग आता माझा विचार चालू आहे की एखाद्या शॉपमध्ये असतं ना टॉयज शॉप, तिथे जाऊन हे करावं. आणि बॅडमिंटनवरून आठवलं की आम्ही जेव्हा लहान होतो ना, आमच्या लातूरला सिद्धेश्वरची यात्रा असते. तर दरवर्षी असते महाशिवरात्रीला. आता पण येईल, आता जाईल मे बी. मग मी यात्रेतूनच घेऊन येते. हां, तिथलीच तुम्हाला गोष्ट सांगायची होती. तर काय झालं, आम्ही दरवर्षी तिथं ना बॅडमिंटन भेटायचे. असे हलक्या क्वालिटीचेच असायचे. बट ते असायचे 300 वगैरे म्हणायचे. मग बार्गेनिंग वगैरे करून मम्मी-पप्पाने बार्गेनिंग करून ते 100ला द्यायचे फायनली. ओके. आम्ही ते बॅडमिंटन ₹100 वर्षभर खेळायचं. वर्षभर पूर्ण खेळायचं. ते पूर्ण खराब होऊन जायचं ते दुसऱ्या वर्षीच्या यात्रेपर्यंत. आणि मग दुसऱ्या वर्षी परत नवीन बॅडमिंटन घ्यायचं. ₹100 एवढी मज्जा यायची ना त्याच्यामध्ये. तेच आठवलं मला. म्हणलं इथं एवढे ₹600 घालण्यापेक्षा तिथे ₹100चं बॅडमिंटन घेऊन यायचं आणि मस्त खेळायचं. तसं राहुल म्हणतोय त्याच्याकडे आहे एक्स्ट्रा. तो बॅडमिंटनचे क्लास घेतो ना. हां, आणखीन एक गोष्ट, जर कोणाला इथे पुण्यामध्ये बॅडमिंटनचे क्लासेस लावायचे असतील ना, तिकडे बिबवेवाडी म्हणजे नाही, शिवाजीनगरपर्यंत पण आहे. तर राहुल ना बॅडमिंटन कोच आहे. सो त्याच्याकडे तुम्ही क्लासेसची इन्क्वायरी करू शकता. जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर मला इन्स्टाला मेसेज करा. तुमच्या मुलांना वगैरे कोणाला लावायचे असतील तर. खूप छान तो एकदम काय म्हणतो स्टेट लेवल की नॅशनल लेवल असं काहीतरी जाऊन आलेला आहे. आणि त्याच्या अंडर खूप स्टुडंट आहेत. आणि तो मस्त खेळतो बॅडमिंटन, शिकवतो पण. तर तुम्ही त्याच्याकडे इन्क्वायरी करू शकता, लावू शकता. तर असं आहे. आता त्याच्याकडे जर भेटलं चांगलं बॅडमिंटन तर मग काही नाही, मग तर चांगलंच आहे. आणि मला आज मी स्टोरी टाकली होती फेक अकाउंटबद्दल. मला एवढं जास्त रिप्लाय येतात ना, तुमचे येत आहेत ना, मला एवढं जास्त भारी वाटायलं एवढं म्हणजे तुम्ही सपोर्ट करता यार. खूप
म्हणजे मी तेच म्हणते ना, मला सपोर्ट करणारे खूप चांगले लोक आहेत. खूप हे फेक अकाउंटवाले ना, ह्यांचे तोंड हे नाही समजू शकणार. जे माझे लॉयल फॉलोअर आहेत ना, त्यांचं त्यांची जी किंमत, त्यांची जी व्हॅल्यू आहे ना, ते हे नाही समजू शकणार. इट्स ओके, जाऊ द्या, काय करणार. हे नावच ठेवत बसतील, हे तेच कामं करत बसतील आणि आपण पुढं जाऊ. आणि बघा ना, जसं जसं स्किन क्लिअर होत जाते मध्येच काहीतरी हा पिंपल कधीपासून आता जवळपास 26 तारखेला, ह्याला महिना होईल, 26 तारखेला आला होता हा पिंपल. अजून जात नाही आहे, फोडायचं तर नाही. आणि आता इथं एक थोडासा जन्म घेतोय एक नवीन पिंपल, बट हा जाईल वाटतोय लवकरच, येणार नाही तो मध्ये, कारण तो असं छोटूसाच आहे, तो लगेच जिरून जाईल. आणि खाण्यापिण्यावर पण माझं खूप जास्त कंट्रोल चालू आहे सध्या. त्याच्यामुळे आज मी खूप म्हणजे मला ते अवकाडो होतं ना, त्याचं मला बनवायचंच नव्हतं, ब्रेड यूजच करायचा नव्हता, बट मला दुसरी रेसिपीच भेटत नव्हती, म्हणून मला शेवटी बनवावं लागलं. आणि एवढा भारी झालं होतं ना खरंच सँडविच. भाई, मी साधं सँडविच खरंच आता खाणार नाही. मेयोनीज वगैरे टाकून ते साधं सँडविच खाण्यापेक्षा हे किती भारी. त्याच्यापेक्षा परत आता 1-2 दिवसात जर ब्लिंकिटवरून काय ऑर्डर करावं लागलं ना, परत करणार आहे अवोकाडो आणि ब्रेड, आणि मग मी परत बनवणार आहे. मग त्यावेळेस मी तुम्हाला रेसिपी देईल. आणि माझ्या डायटिशियननं पण सांगितलं आहे की अवोकाडो खा म्हणून, बट काय म्हणतो, बट मी ब्रेडमुळं खात नव्हते, बट खूप छान लागते. आणि मेन म्हणजे डायटिशियनचे पण खूप जण कॉन्टॅक्ट मागत आहेत. बट जेव्हा मला रिझल्ट यायला चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सर्व डिटेल्स शेअर करेल. डाएट प्लॅन वगैरे, डाएट प्लॅन तर तुम्ही जर तिला इन्क्वायरी केली तर तीच तुम्हाला देईल, जसं तिने मला दिला आहे. सो त्यात काही वाद नाही आहे. चला, आता मी अगोदर केमोमाईल टी घेते, कारण मी जेवले नाही आहे, मला जेवायची इच्छाच होत नाही, पोट दुखतं म्हणून. आणि बाहेरचं पण खायची क्रेविंग होते, बट मी कंट्रोल करते. ओके, तेच. तर चला, आता पटकन मी फ्रेश होते, परत एकदा तोंड वगैरे धुते, कारण बोर होतं आहे. मग तोंड वगैरे धुवून देवाला दिवा वगैरे लावते आणि मग पुन्हा तुम्हाला परत भेटते. ओके, चलो. बाहेर पाऊस येतोय, म्हणजे माझं आता आज वॉकिंगला जाणं काही होणारच नाही. पूर्ण आभाळ आले, अचानकच आलं पूर्ण आभाळ, अचानकच असं सगळीकडे आभाळ आलंय. एक साईड पूर्ण ऊन आहे आणि एक साईड पूर्ण आभाळ आलंय. हो. मेरा वॉकिंग जाना कॅन्सल. मी खुश होतीये, बट हे माझ्यासाठीच वाईट आहे. बट काय करू मी तरी, आज मी खूप जास्त थकली आहे ना. आणि गेला पण पाऊस, आभाळ तर भरपूर आहे बरं तरीसुद्धा. भाई, यावर्षी ना कशाचं काहीच खरं नाही. उन्हाळ्यामध्ये पाऊस, पावसाळ्यामध्ये ऊन, हिवाळ्यामध्ये पाऊस, ऊन. थंडी तर अजून तर मला वाजतच नाही आहे. जाऊ द्या, माझं आजचं कॅन्सल झालं आहे. बट जर पाऊस कमी झाला तर मग मी संध्याकाळी गल्लीमध्येच एक राऊंड मारणार आहे. सो चला, मी आता माझी कामं करते. पाऊस वाजला मला इकडे पत्र्यांवर, म्हणून मी पटकन खिडकीतून बघितलं तर काय, आभाळ तर आलं होतं, बट मी तिकडं हॉलमध्ये सगळे पडदे लावून इथं एडिटिंग करत बसले होते ह्याच्यामध्ये, बेडरूममध्ये. आणि बेडरूममध्ये इकडं पत्र्यांचा आवाज आला, पत्र्यांवर वाजायला, म्हणून म्हणलं पटकन बघावं खरंच पाऊस येतोय का, काही इंद्रधनुष्य बघायला भेटेल. पण इंद्रधनुष्य तर कुठं दिसत नाहीये. जाऊ द्या, चला, नशिबात असेल तर दिसेल, नाही तर काय. चलो, करते आपणा काम. तर काहीच गेले होते मी बाहेर बहिणीला आणायला, आणि आता आले बहिणीला घेऊन. आणि एवढं जास्त मला दम लागलाय ना, मला दम जास्त लागतोय, चलून ना दम लागतोय, त्याच्यामुळे मला जास्त त्रास होतोय. तर आता मला बघायचे बिग बॉस. तुम्हाला माहिती आहे का, मी अगोदर बिग बॉस असलं काही बघत नव्हते कॉलेजला वगैरे असताना. बट मी बिग बॉसचं सीझन, हिंदी बिग बॉसचं 16 का 15 आय थिंक, शिव ठाकरे ज्या सीझनमध्ये होता ना, ते सीझन बघायला चालू केलं होतं. आणि तेव्हापासून मराठी पण बघते, हिंदी पण बघते, आता असं झालं आहे. तर आता पटकन मी जेवण वगैरे करून घेते आणि मग स्किन केअर करून बिग बॉस बघत झोपी जाते. तर असंच आहे आता, आजचं एवढाच रुटीन होता, आज दुसरं काहीच दाखवता आलं नाही. सॉरी, माफ़ कर दो मुझे, लेकिन मैं कल कुछ ना कुछ नया ज़रूर दिखाऊंगी. कल तो हम आळंदी जाने वाले हैं, तो उधर तो मैं आपको दिखाई दूंगी, दर्शन दे दूंगी उधर भगवान जी के. तर चला, आजच्या ब्लॉग पुरते एवढंच, भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा आणि हिला पण हाय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.